हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे स्टफ्ड आप्पे इडली. तर आता जाऊया किचनमध्ये बनवायला सुरुवात करूया. तर स्टफिंग अगोदर आपण बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी आपली चांगली तडतडते आहे. तर आता आपण घालूया याच्यामध्ये 1 कांदा बारीक कट करून, आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालते आता, आणि कढीपत्ता बारीक कट करून घालते. अख्खी पानं घालत नाहीये, म्हणजे आपण स्टफिंग करणार आहोत त्याच्यासाठी, म्हणून मी कढीपत्ता बारीक कट करून घेतलाय आणि तो पण तेलामध्ये घातलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया 1 मिनिटभर. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. जशी आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवतो तशीच आपल्याला बनवायची आहे. तुम्ही याच्यामध्ये कोणतीही स्टफिंग भरू शकता. मी बटाट्याच्या भाजीची स्टफिंग भरणार आहे. तर आता मी इथे थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेऊया एकदा. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालूया. हातानेच मी स्मॅश करून घालते, कारण आपल्याला याचे मोठे तुकडे ठेवायचे नाही आहेत, पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहे, म्हणून मी अशा प्रकारे हाताने करते. किंवा तुम्ही किसून घातलं तरी चालेल. तर आपण व्यवस्थित ही भाजी आता मिक्स करून घेऊया. बटाटे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर इथे बघा छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. त्याच्यावर मी वरून ओली कोथिंबीर कट करून घातली आणि ते आता मिक्स करून घेते. आणि आता गॅस बंद केला आणि आता आपण ही थोडा वेळ थंड करून घेऊया. भाजी आता आपली थंड झालेली आहे. तर स्टफिंग भरण्यासाठी मी इथे छोटे छोटे त्याचे बॉल्स तयार करून घेते, कारण आपण इडलीच्या पात्रामध्ये बनवत नाही आहोत, हे आप्याच्या भांड्यामध्ये बनवतो. त्याच्यामुळे मी एकदम छोटे बॉल्स तयार करून घेते, कारण आप्याचं भांडं छोटं असतं, त्याच्यामध्ये जास्त मोठ्या इडल्या नाही बनणार. तर म्हणून मी छोटे छोटे अशा प्रकारे गोळे बनवून घेते अगोदर सगळ्या भाजीचे. आणि इथे आपण इडली बॅटर घेतले, त्याच्यामध्ये पण आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर आता आपण आप्पे बनवायला घेऊया. पीठ पण आपलं तयार आहे आणि इथे भाजी पण तयार केलेली आहे. तर आप्याचं भांडं मी गरम करून घेतले, त्याच्यामध्ये अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून घेते. तुम्ही ब्रशने पण लावून घेऊ शकता. चमच्याने थोडं थोडं घातलं आहे आणि आपल्याला इडली बॅटर थोडंसं घालून घ्यायचं आहे, पूर्ण भरायचं नाही आहे. तर मी सगळीकडे घालून घेते पीठ, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे आपण भाजीचे गोळे तयार करून घेतलेत ते वरून घालायचे आहेत. आणि आता आपण परत वरून थोडंसं पीठ घालून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मी सगळीकडे वरून पीठ घातलेलं आहे परत. आता आपण हे झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी ते शिजवून घेऊया चांगले. आता आपण झाकण काढून चेक करूया. बघा छान आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता मी परतून घेते आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत होतील. जास्त कुरकुरीत नाही होणार, पण थोड्याशा कुरकुरीत लागतील वरून. तर एका साईडने बघा किती छान कलर आलेला आहे, छान तयार झालेले आहेत आप्पे आपले. आणि दुसऱ्या साईडने पण आपण थोडंसं फ्राय करून घेऊया. हे आप्पे मी आता परतून घेतलेत. आता थोडंसं वरून तेल घालते. तेल नाही घातलं तरी चालेल किंवा घातलं तरी चालेल. मी थोडंसं इथे घालते आणि आपण दुसऱ्या साईडने पण छान असे फ्राय करून घेऊया. तर हे बघा आपले आप्पे तयार झालेले आहेत. दुसऱ्या साईडने पण छान फ्राय झालेत. आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी आपण इडली बनवूया. तर इथे बघा किती छान आपले इडली आप्पे तयार झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.